जय जय राम कृष्ण हरी. एकदा काय झालं, एका अपघातामध्ये दोन मित्रांचा एक एक डोळा गेला आणि त्यांना भेटायला गेल्यानंतर त्याच्यातील एक असं म्हणतो की देव किती निष्ठुर आहे, त्यांनी माझा एक डोळा घालवला, आता जन्मभर मी दुःखी राहणार. आणि दुसरा म्हणतो की देव किती कृपाळू आहे, त्यांनी माझा एक डोळा शाबूत ठेवला. वास्तविक पाहता या अपघातात दोघेही एकाच परिस्थितीत होते, तथापि जीवनाकडे बघण्याची दृष्टी मात्र वेगवेगळी होती. एक जण सकारात्मक विचार करतोय तर दुसरा नकारात्मक. तात्पर्य काय? मनाच्या अखंड प्रसन्नतेकरता सकारात्मक विचार करायला शिकले पाहिजे. सकारात्मक विचार करणं म्हणजे काय? तर मनाचं निरोगीपण हे आपण सांभाळणं. आणि असं निरोगी मन माणसाला जर करता आलं तर मानवाच्या जीवनामध्ये अनेक रंग आपल्याला भरता येतात. सदा विजय वृत्ती निर्माण करता येते. जणू काही त्याच्या हातात चिंतामणी सापडला आहे असं वाटावं. मग अशा मानसिक अवस्थेत हातात माती धरूनही त्याने सोने होते असा त्याचा विचार केला जातो. लाथ मारीन तिथे पाणी काढीन हा आत्मविश्वास त्याच्यामध्ये निर्माण होतो. म्हणून तर तुकोबा असं म्हणतात, मन करारे प्रसन्न सर्व सिद्धींचे कारण. गीतेत सुद्धा सुख दुःखे समे कृत्वा असं भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात. सुख दुःख जय पराजय लाभ हानी यांना समान मानून युद्धाला तयार हो असं सांगतात. मग ही भूमिका ठेवून जर तू युद्ध करशील तर तुला पाप लागणार नाही. आपण सतत कर्म करतो. कोणतेही कर्म केले तरी त्या कर्माचे संस्कार आपल्या मनावर होतात. मनाला चांगला संस्कार होणं म्हणजे पुण्य आणि वाईट संस्कार होणं म्हणजे पाप. मग पाप पुण्य सुख दुःख लाभहानी असे द्वंद्व आपल्या जीवनामध्ये सतत चालू असते. कोणत्या खेळात जय पराजय होत असतो? तर जय पराजय पचवण्याकरता माणसामध्ये खिलाडू वृत्ती लागते. आणि आपला प्रपंचसुद्धा हा एक प्रकारचा खेळच आहे. म्हणून गोंदवलेकर महाराज असं म्हणतात, खेळा ऐसा प्रपंच मानावा. जय जय रघुवीर समर्थ.